नमस्कार. स्वामी अपूर्वानंद लिखित आणि प्राध्यापक प्र ग सहस्रबुद्धे यांनी अनुवादित केलेलं श्री शारदा देवी यांचं चरित्र आपण वाचत आहोत. आज आपण 16व्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. ताप वाढला म्हणजे त्यांच्या जीवाची फारच तगमग होत असे. मग त्या बहुधा म्हणायच्या, मला गंगा किनारी घेऊन जा, गंगा तीरीच मी शांत होईन. त्यांना आता हा मायेचा पसारा नको होता. शरद महाराज गंगाकाठच्या एखाद्या घराच्या शोधात होते. इकडे माताजींना काशीला नेण्याचाही विचार चालला होता, परंतु डॉक्टरांनी कोणत्याही प्रवासाला परवानगी दिली नाही. तापमुळे उतरतच नव्हता. वैद्य डॉक्टरांना काही सुचेनासं झालं होतं. निरनिराळे उपाय केले जात होते. हे नाही तर ते औषध दे, असा बदल करूनही पाहिला. काहीच लाभ होत नव्हता. 2 महिन्यापूर्वीच वैद्यराजांनी सांगितलं होतं, भक्त मंडळींपैकी जे कोणी विशेष दर्शनेच्छू असतील त्या सगळ्यांना तुम्ही कळवून द्या, कारण ह्या दुखण्यातून बरे होण्याची आशा नाही. ह्या सुमाराला एक दिवस एकाएकी माताजींनी राधूला बोलवलं आणि त्या तिला म्हणाल्या, तू आता जयरामवाटीला जा, इथे अधिक राहू नकोस. विव्वल होत राधू माताजींकडे बघतच राहिली. सेविकेकडे वळून माताजी म्हणाल्या, शरदला म्हणावे की ह्या सगळ्यांना जयरामवाटीला पाठवून दे. सेविका ते ऐकून स्तब्ध होऊन गेली. राधू म्हणजे तर माताजींचा जणू प्राणच. अशा राधूला माताजी दूर जायला सांगत आहेत. म्हणूनच तिने पुन्हा विचारलं, त्यांना पाठवून द्यायला तुम्ही का सांगता? राधूशिवाय तुम्हाला राहावेल तरी का? माताजींनी अगदी शांतपणे म्हटलं, हो, निश्चितच राहावेल. मी आता माझं मन सगळ्यातून काढून घेतलं आहे. सेविकेने माताजींचा आदेश शरद महाराजांकडे जाऊन सांगितला. योगीन मांनी देखील तो ऐकला. सगळ्यांना चिंता वाटू लागली. योगीन मा लगेच माताजींजवळ गेल्या आणि म्हणाल्या, आई, त्या मंडळींना तुम्ही का बरं पाठवता? त्यावर त्याने उत्तर दिलं, योगेन, यापुढे तर त्यांना इथेच राहावं लागणार आहे. हरी चालला आहे, त्याच्याबरोबर त्या मंडळींना पाठवून द्या. मी माझं मन सगळ्यातून काढून घेतलं आहे. आता मला काही एक नको आहे. हे काही राधूवर प्राणापलीकडे प्रेम करणाऱ्या शारदा देवींचे शब्द नव्हते. योगीन मा विनवणी करत म्हणाल्या, आई, असं काही बोलू नका. तुम्ही जर मन काढून घ्याल तर मग आमचं कसं होईल? परंतु माताजी मुळीच द्रवल्या नाहीत. आसीमाकडे दृष्टी लावून त्या म्हणाल्या, योगेन, झालं आता, सगळी माया तोडली, आता आणखी काही नको. योगीन माच्या तोंडून शब्द फुटेना. खाली मान घालून भरल्या डोळ्यांनी त्या तिथून निघून गेल्या आणि त्यांनी सगळा वृत्तांत शरद महाराजांजवळ सांगितला. त्यांनी शांतपणे सगळं ऐकून घेतलं. मग दीर्घ उसासा टाकून म्लान वदन होऊन ते म्हणाले, तर मग आता काही आपल्याला आईंना ठेवून घेता येणार नाही. राधूवरून ज्या अर्थी त्यांनी आपलं मन काढून घेतलं त्या अर्थी आता काही आशा नाही. सेविका जवळच उभी होती. तिला उद्देशून शरद महाराज म्हणाले, हे पहा, तुम्ही सगळ्या फार दिवसांपासून माताजींबरोबर वावरत आहात. त्यांचं मन पुन्हा राधूवर जडेल असा काही प्रयत्न करून पहा. पण अनेक प्रयत्न करूनही काही एक उपयोग झाला नाही. एक दिवस माताजींनी अगदी स्पष्ट शब्दात सेविकेला सांगितलं, जे मन वर चढलं आहे ते आता खाली उतरणार नाही, हे तू निश्चित समज. कित्येक वर्षांपूर्वी माताजी एक दिवस म्हणाल्या होत्या, सगळे म्हणतात की मी राधू राधू करते. राधूच्या पायी मी वेडी झाले आहे. तिच्यावर माझी फार आसक्ती आहे. ही आसक्ती जर नसती तर ठाकूरांच्या देहत्यागानंतर हा देह मुळी राहिलाच नसता. राधू राधू म्हणतच मी हा देह या लोकी अडकवून ठेवला आहे. राधूवरून मन उडालं की आत्मा हा देह सोडून निघून गेलाच म्हणून समजा. माताजींचे ते शब्द आठवून शिष्यांना आता मर्मांतक वेदना होऊ लागल्या. सगळ्यांच्या मनात वारंवार एकच विचार येत होता, हाय हाय, राधूवरून माताजींचं मन उडालं, आता पुढे काय होणार? सत्यसंकल्प माताजींचा दृढनिश्चय हळूहळू अधिक स्पष्ट रूप धारण करू लागला. त्यामुळे बालकांची मनं दुःखाने चूर झाली. मातृसदन उद्बोधनमध्ये सर्वत्र निराशेचा गडद अंधकार पसरला. आपल्या हातून माताजींची काही सेवा घडावी या आशेने पुष्कळ लोक उद्बोधन मठात येऊ लागले. पण इतक्या बिकट आजाराने घेरलं असूनही कोणाकडून सेवा करून घेण्याचा माताजींना फार संकोच वाटत असे. आपली सेवा करण्याची त्या कधी कोणाला संधी देत नसत. एक दिवस माताजींचं पथ्याचं खाणं दुपारी 11 वाजण्याच्या आतच आटोपलं. त्या पलंगावर पडल्या होत्या. त्या एका कुशीवर पहुडल्या होत्या. त्यांना झोप यावी म्हणून सेवक हळूहळू वारा घालीत होता. 4-5 मिनटं झाली असतील नसतील तोच माताजी म्हणाले, पुरे आता, तुझा हात दुखू लागला असेल. सेवक म्हणाला, नाही आई, हा तर लहानसा हलका पंखा आहे. माझा हात मुळीच दुखू लागला नाही. जर दुखू लागला तर मी स्वतःच बंद करेन.
थोडा वेळ त्यात डोळे मिटून स्वस्थ पडून राहिल्या. मग पुन्हा म्हणाल्या, नको बेटा, उगीच तुझा हात दुखेल, पुरे कर वारा घालणं, तसाच माझा डोळा लागेल आता. थोडा वेळ शांत राहून माताजी पुन्हा म्हणाल्या, बेटा, तुझे हात दुखू लागतील ह्या विचाराने मला झोप येईनाशी झाली आहे. तू वारा घालणं थांबव, म्हणजे मी निश्चिंतपणे झोपेन. नाईलाजाने सेवकाला वारा घालणं बंद करावंच लागलं. जेमतेम 10 मिनिटं त्याने वारा घातला असेल नसेल. आजार वाढतच होता. दुर्बलताही अधिकाधिक येत चालली होती. शरीरात काही एक त्राण उरलं नव्हतं. जवळच्या न्हाणीघरात देखील त्यांना आता जावत नव्हतं. लीला समाप्तीच्या जवळजवळ 1 महिना आधी श्रीरामकृष्णांच्या नित्यपूजेतील फोटो त्यांनी दुसऱ्या खोलीत नेऊन ठेवायला सांगितलं. त्याचं कारण न उमगल्यामुळे सगळे चकित झाले. त्यावर त्या म्हणाल्या, आता माझी शौचादी सगळी कर्म इथेच होणार. धड न्हाणीघरातही माझ्याच्याने जावत नाही. मग आता इथे ठाकूरांची पूजा कशी होणार? त्यानंतर थोड्या दिवसांनी त्यांनी खोलीतून खाट बाहेर न्यायला सांगितली आणि जमिनीवरच अंथरूण घालायला लावलं. सेवक हरी जयरामवाटीला गेल्यावर एक दिवस वरदा नावाच्या सेवकाला त्या म्हणाल्या, राधू, नलिनी वगैरे हरीबरोबर गावी का बरे गेल्या नाहीत? तू त्या सगळ्यांना जयरामवाटीला पोचून ये. माताजींचा हा आदेश शरद महाराजांना सांगण्यात आला. ते मोठ्याच पेचात पडले. काय करावं हे काही त्यांना निश्चितपणे ठरवता येईना. बरं, इकडे माताजींचा कठोर निश्चय पाहून नलिनी, माकू आदी मंडळींना त्यांच्यासमोर जाण्याची देखील हिंमत होत नव्हती. नलिनी म्हणाली, आमच्या राहण्यामुळे जर आत्याला त्रास होत असेल तर आम्ही ताबडतोब निघून जाऊ, पण लोक काय म्हणतील? मग शरद महाराज माताजींजवळ जाऊन म्हणाले, तुमच्या अशा आजारपणात तुम्हाला सोडून जाताना त्या मंडळींना फार कष्ट होतील. तुम्ही थोड्या बऱ्या झाल्या म्हणजे मग त्या जातील. तरीही माताजी त्यावर म्हणाल्या, तरी देखील पाठवून देणंच चांगलं झालं असतं. बरं असो, पण त्या मंडळींना इकडे फिरकू देऊ नकोस. त्यांची सावलीसुद्धा आता माझ्या दृष्टीस पडायला नको. महामाया जगदंबेने आपलं योगमायेचं आवरण आता झुगारून दिलं. हळूहळू रक्ताचा पुरवठा कमी होत गेल्यामुळे माताजींच्या हातापायावर सूज येऊ लागली. निरुपाय होऊन स्वामी शारदानंदांनी शेवटी दैवी उपचारांचा आश्रय घेतला. कर्मकांडात निपुण असलेल्या एका ब्राह्मणाकडून त्यांनी शांती, स्वस्त्ययन आदी करवलं, पण त्यापासून काही एक निष्पन्न झालं नाही. माताजी सगळ्या वेदना शांतपणे सहन करत होत्या. अधिकांश काळ त्या आत्मलीन असत. त्यांचे सगळे ऐहिक संबंध आता शिथिल झाले होते. दिवसेंदिवस त्यांचा स्वभाव एखाद्या लहान मुलीसारखा बनू लागला होता. लहान सहान गोष्टींचा एखाद्या लहान मुलासारखा त्या हट्ट करत. एके दिवशी रात्री 11च्या सुमारास सेविका नेहमीप्रमाणे माताजींच्या पथ्याचं घेऊन आली. पण माताजी अडून बसल्या. त्या म्हणाल्या, मी नाही काही खाणार. तुझं आपलं जेव्हा पाहावं तेव्हा एकच, आई खा आणि बगलेत कांडी धरा, म्हणजे थर्मामीटर धरा. माताजीने असा काही हट्ट केला की सेवक म्हणत, बरं तर मग आम्ही शरद महाराजांना बोलवतो. ते ऐकताच एखाद्या लहान मुलासारख्या त्या निमूटपणे खाऊ लागत. म्हणूनच आत्ता देखील ती सेविका म्हणाली, तर मग आई, मी शरद महाराजांना बोलवू का? तरी देखील त्या खायला तयार होईनात. उलट त्या म्हणाल्या, हो, शरदला बोलव, मी तुझ्या हातून नाहीच खाणार. बातमी कळताच शरद महाराज ताबडतोब तिथे आले. माताजींनी त्यांना जवळ बसण्याविषयी खुणावलं आणि मग त्या मोठ्या प्रेमाने म्हणाल्या, थोडा हात फिरव बेटा बघू. मग त्यांचा हात धरून त्या म्हणाल्या, पहा ना बेटा, या सगळ्या मला किती त्रास देतात. त्या खा खाचा मंत्र या सारख्या जपत असतात आणि ते बगलेत कांडी घालणं. तू जरा त्यांना सांग म्हणावं, मला उगीच त्रास देत जाऊ नका. त्यांचं सांत्वन करत शरद महाराज म्हणाले, नाही आहे, आता ही सगळी मंडळी तुम्हाला काही एक त्रास देणार नाहीत. थोड्याच वेळात अतिशय ममताळू स्वरात त्यांनी विचारलं, आई, आता थोडंसं खाता का? शांत बालिकेप्रमाणे माताजी म्हणाल्या, आण. शरद महाराजांनी सेविकाला पथ्याचे पदार्थ आणायला सांगितले. त्यावर माताजी म्हणाल्या, नाही, तू खाऊ घाल तर मी खाईन, मी तिच्या हातून नाही खाणार. पहिल्याने थोडंसं दूध पाजून शरद महाराज म्हणाले, आई, जरा थांबून थांबून प्या. ते शब्द ऐकताच माताजी प्रेमार्ध स्वरात म्हणाल्या, पहा बरं कसं चांगलं बोललास. आई, जरा थांबून थांबून प्या. असं इतरांना काही बोलता येत नाही. पहा तर खरं, माझ्या मुलाला इतक्या रात्री उगाचच त्रास दिला. जा बेटा, जा आता झोप. आणि असं म्हणता म्हणता ते आपल्या बालकाच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवू लागल्या. शारदानंदाने मच्छरदाणी खाली सोडून म्हटलं, तर मग आई मी येऊ? कोमल स्वरात माताजी म्हणल्या, ये बेटा ये, किती त्रास झाला माझ्या मुलाला. इतक्या वर्षापासून शरद महाराज माताजींचे वीर सेवक होते. पृथ्वी मातेला जसा वासुकी तसा शारदा मातेला शरद असंही म्हटलं जात होतं. पण आजवर त्यांना माताजींच्या शरीराची सेवा कधी घडली नव्हती. त्यामुळे त्यांच्या हृदयात खोलवर ते सलत होतं.
मर्त्य लोकातील आपल्या लीलेच्या शेवटच्या अंकात माताजींनी आपल्या भारवाहकाची आंतरिक पण अप्रकट इच्छा पूर्ण केली. त्या सर्व संतापहारिणी मातेने कोणाच्याही हृदयात तीळ मात्रही क्षोभ किंवा अन्य काही उणीव राहू दिली नाही. सगळ्याच बालकांची हृदयं त्यांनी आपल्या प्रेमाच्या मधुसिंचनाने आणि समाधानाने ओतप्रोत भरून टाकली. शेवटच्या आजारपणाच्या निमित्ताने त्यांनी अनेक भक्तांचे मनोरथ पूर्ण केले. आपल्या चिन्मय स्वरूपाची छटा दाखवून कित्येक अंतःकरणं त्यांनी दिव्य प्रकाशाने भरून टाकली. या सगळ्या घटना वर्णन करायचं म्हटलं तर फार विस्तार होईल, म्हणून तसं आम्हाला करता येणार नाही. एक दिवस दुपारची गोष्ट. माताजींचं अंथरूण जमिनीवर घातलेलं होतं. माताजी अंथरुणावर पडल्या होत्या. सेविका जेवायला गेल्या होत्या. वरदाची माताजींच्या सेवाकार्यासाठी नियुक्ती झाली होती. तो तिथे जवळच बसला होता. जवळच्याच खोलीत राधू झोपली होती. राधूचा मुलगा बनू रांगत रांगत माताजींजवळ आला आणि त्यांच्या अंगावर चढू लागला. त्यावर बनूला उद्देशून त्या म्हणाल्या, जा बाबा जा, माझ्याजवळ येऊ नको. तुम्हा सगळ्यांचा मायामोह मी तोडून टाकला आहे. आता ते शक्य नाही. मग त्या सेवकाला म्हणाल्या, याला उचलून तिकडे नेऊन ठेव. काही एक मनाला आवडत नाही. सेवकाने बनूला कडेवर घेतलं आणि त्याला त्याच्या आजीजवळ नेऊन ठेवलं. माताजींचा आजार वाढतच होता. शरीर अगदी वाळून गेलं होतं. अंथरुणावर कोणी निजलं आहे असं सुद्धा वाटायचं नाही. वैद्य डॉक्टरांनी आता आशा नाही म्हणून सांगितलं. माताजी देखील मोठ्या उत्सुकतेने श्री रामकृष्ण देवांच्या बोलवण्याची वाट पाहू लागल्या. महाशक्ती स्वरूपिणी जगदंबेने आपल्या प्रचंड शक्तीचा, मायेचा जितक्या ममतेने आश्रय घेतला होता तितक्याच निर्ममतेने तिने तो समूळ कापून टाकला. माताजींना स्वतःची अशी काहीच इच्छा नव्हती. श्री रामकृष्ण देवांच्या इच्छेनुसार चालणारं एक यंत्र अशा स्वरूपात त्या ह्या जगात वावरत होत्या. नरदेह धारण करून मानवी लीला दाखवणं हे देखील श्री ठाकूरांच्याच इच्छेने झालं होतं. आणि शेवटच्या दिवसात तर त्या सदा ह्याच एका भावात लीन असत की ठाकूर जेव्हा घेऊन जातील तेव्हा मी इथून निघून जाईन. माताजी निजधामाला जाण्याआधी थोड्याच दिवसांची गोष्ट आहे. राधू अगदी उतरलेल्या चेहऱ्याने भीत एका कोपऱ्यात येऊन उभी राहिली. माताजी जरा कडक स्वरात म्हणाल्या, गवताची काडी तोडून फेकून द्यावी तशी मी सगळी नाती तोडून टाकली आहेत. तू आता माझं काय करू शकशील? मी काय मनुष्य आहे? हेच माताजींचे राधूशी शेवटचं भाषण. फार दिवसांपूर्वी माताजींनी एका सेवकाशी बोलताना भगवंताच्या अवतार लीलेचं रहस्य प्रकट केलं होतं. तलावाच्या पाण्यात चंद्राचं प्रतिबिंब पाहून लहान लहान मासे त्याच्या अवतीभोवती नाचू खेळू लागतात. त्यांना वाटतं हा चंद्र आमच्यापैकी कोणी आहे. पण चंद्रास्त झाला की त्यांची स्थिती पुन्हा पहिल्यासारखीच होऊन जाते. किंबहुना धावपळ केल्यामुळे ते आता आणखी सुस्त होऊन जातात. त्यांना काहीच कळण्याचं होतं. म्हणूनच तर राधूला त्यांनी बजावलं, मी काय मनुष्य आहे? राधू आपली माताजींना सामान्य मानवच समजत होती. आहे आपली आत्या अशी तिची भावना. माताजींचं ते बोलणं ऐकून राधू दचकलीच. लीला समाप्तीच्या एका आठवड्यापूर्वीची गोष्ट आहे. सकाळी 8:30च्या सुमाराला माताजींनी शरद महाराजांना बोलवलं. निरोप पोचताच ते आले आणि गुडघे टेकून आईच्या पायाशी बसले. ते आता माताजींच्या हातावरून हात फिरवणार तोच त्यांचा हात आपल्या डाव्या हाताखाली ठेवून माताजी त्यांना अगदी सहज बोलावत असं म्हणाले, शरद, हे सगळेजण मागे राहिले आहेत, यांच्याकडे लक्ष दे. आणि इतकं म्हणून त्यांनी आपला हात काढून घेतला. शरद महाराज माताजींच्या बोलण्याचा अर्थ समजले. मोठ्या कष्टाने आपल्या अश्रूआवरून ते खिन्न मनाने उभे राहिले. हात जोडून हळूहळू मागे सरकत ते खोलीबाहेर आले. मातेच्या भारवाहकावर भार टाकल्याची वार्ता पसरताच सगळ्यांच्या शेवटच्या आशेचा दिवा जणू वाऱ्याच्या लहानशा झुळकीने मालवला गेला. सगळे उमजले की स्वस्वरूपी लीन होऊ पाहणारं माताजींचं मन आता काही खाली आणलं जाऊ शकत नाही. आता त्यांनी देहत्यागाचा पक्का संकल्प केला आहे. ठाकूर आपल्या लीला सहचरीला अमरधामाला घेऊन चालले आहेत. हृदयातून वेदनेचे क्रंदन स्वर बाहेर पडले. मातृसदनातील सगळी हालचाल बंद झाली. चहूकडे भयान निस्तब्धता पसरली. भक्तजन रोज येत असत. माताजींचा समाचार ऐकून भरल्या डोळ्यांनी खाली बसत आणि मग प्रणाम करून निघून जात. दिवसभर भक्तांचं येणं जाणं चालू असे. पुष्कळचे साधू संन्यासी शिष्य देखील येत होते. संन्यासी भक्त जणू निष्प्राण झाले होते. सेवक सेविकादी मंडळी इतकी बावरून गेली होती की त्यांना काहीच सुचत नव्हतं. चहूकडे मूक हाहाकार उडाला होता. सगळी कामं यंत्रवत होत होती. ध्यानमग्न माताजी म्हणजे जणू महान शांतीच्याच मूर्ती बनल्या होत्या. त्यांच्या मुखावर अनिर्वचनीय शांती आणि आनंदाची दीप्ती विलसत होती. महाकाली जणू महाकालाच्या ध्यानात मग्न झाली होती. देहत्यागाच्या 5 दिवसापूर्वीची गोष्ट. स्त्रीभक्त अन्नपूर्णेची आई माताजींच्या दर्शनाला आली.
आत जाण्याची कुणाला परवानगी नव्हती. ती दाराशी उभी राहिली आणि तहानलेल्या डोळ्यांनी माताजींकडे पाहू लागली. तितक्यात माताजींनी कूस बदलली. माताजींनी तिला पाहिलं आणि खुणेनी जवळ बोलवलं. ती माताजींजवळ गेली आणि प्रणाम करून रडत रडत म्हणाली, आई, आम्हा लोकांचं कसं होईल? करुण रूपिणी जगदंबेने तिला अभय दिलं. मग क्षीण स्वरात एक एक शब्द हळूहळू उच्चारत माताजी म्हणाल्या, तुम्हाला भीती कशाची? तुम्ही तर ठाकूरांना पाहिलं आहे. मग तुम्हाला भिण्याचं कारण काय? थोडा वेळ थांबून पुन्हा त्या हळूहळू बोलू लागल्या, तुम्हाला जर शांती हवी असेल तर कोणाचेही दोष पाहू नका. दोष पाहायचाच असेल तर स्वतःचा पावा. सगळ्या जगाला आपलं मानायला शिका. इथे परकं कोणी नाहीच. हे सगळं जग तुमचं आहे. ज्यांच्या दुःखाने द्रवित होऊन त्या आदिमाया जगदंबेने मायादेह धारण करून त्यांचे पापभार आपल्या शिरावर घेतले होते, त्या तळमळत्या बालकासाठी माताजींचा हाच अंतिम शांतीप्रद संदेश होता. ठाकूर आहेत, मी आहे, मग भीती कसली बेटा? त्यांची ही अभयवाणी बालकांच्या हृदय मंदिरात नेहमी घुमत राहील. शेवटल्या 3 दिवसात माताजी विशेष असं बोलल्याच नाहीत. सगळा वेळ जणू त्या प्रगाढ समाधीत मग्न होत्या. प्रशांत, स्थिर, गंभीर. त्या अपूर्व शांतीचा भंग करण्याचं कोणाला धैर्य नव्हतं आणि कोणाला तशी इच्छाही होत नव्हती. शोकविवल सेवकांसाठी त्यांचे सांत्वनपर अंतिम शब्द होते, शरत आहेच, भीती कशाची? गेली 34 वर्ष स्थूल देहाच्या दृष्टीने माताजी श्री रामकृष्णांना दुरावल्या होत्या. तो विरह आता संपला. मंगळवारी 20 जुलै 1920 रोजी रात्री 1:30 वाजता शिवयोग साधून त्या मंगलमयी पराशक्ती माताजींचं परमशिव श्री रामकृष्ण देवांबरोबर चिरमिलन झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी माताजींचा दिव्य देह गंध, पुष्प, माला आदींनी सुशोभित करण्यात आला. बाग बाजार मठातून विराट मिरवणूक निघाली. रामनामाच्या गजरात वराहनगर मार्गे त्यांचा देह बेलूर मठात आणण्यात आला. माताजींच्या पवित्र देहाला खांदा देणारे प्रमुख होते स्वामी शारदानंद, स्वामी शिवानंद, मास्तर महाशय म्हणजे श्री म आणि आईविना पोरके झालेले असंख्य संन्यासी भक्तजन. भक्त स्त्रियांनी बेलूर मठासमोरील गंगा प्रवाहात माताजींच्या पवित्र देहाला स्नान घातलं. त्याला नवी वस्त्र नेसवली आणि फुलं, चंदन आदींनी तो देह सजवला. 3 वाजण्याच्या सुमाराला मठाच्या प्रांगणात ठरलेल्या ठिकाणी चंदनाच्या लाकडाची चिता रचण्यात येऊन ती श्री शारदा देवींच्या मर्त्य देहाची आहुती देण्यात आली. संध्याकाळ होण्यापूर्वी चिता विझवण्यासाठी स्वामी शारदानंदांनी तांब्याभर गंगाजल टाकलं न टाकलं तोच जणू आकाश फोडून मुसळधार पाऊस पडू लागला. जणू प्रकृती देवी सगळ्यांच्या मस्तकावर स्वर्गीचं शांतीजलाचं सिंचन करत होती. या पवित्र चितास्थानावरच मातृमंदिर बांधण्यात आलं. बेलूर मठ महाशक्तीचं वसतिस्थान बनला. ओम श्री सारा देव्यार्पणमस्तु. हे पुस्तक इथेच संपलं. हरिओम तत्सत.